चला मॅचला सुरुवात. हर्ष नरेश जामगरे यांच्या वतीने चौकार हॅट्रिकसाठी 1000. हवे ते चेंडू, जेलची शक्यता. पहिलाच बॉलवरती फलंदाज इथून बाद. समीर माळीच्या स्वरूपामध्ये बडवल बी प्लस टीमला लागणारा पहिला धक्का. बॉल पहिली सिंगल वेगानं कंप्लीट होते. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग गेली तेजस राऊतनं, त्याचबरोबर शेवटला आला अंकित, आणि अंकितने जे 2 महत्त्वपूर्ण षटकार ठोकले त्या कारणास्तव दापोली टीमला परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलं. एक गडी एक धाव, 3 षटकांची ही मॅच. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह बाय मिस्टर राकेश पाटील. बॉल सीमा पार, चौकार. ती 5. पहिलं षटक ऋतिकच्या हातामध्ये. चॉप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर फेकलेला आहे. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. ओव्हर नंबर 1. 4 बॉलमध्ये 5 धावा, 1 गडी गमावला. समीर माळीच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण धक्का बसलेला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. फायदा उचलताय कॉल सेकंडचा. धोक्याची धाव होती उमेशची. 2 पूर्ण, टोटल 7. हो, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतात. बॉल सीमा पार. कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये आलेले चौकार. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा वसूल केल्यात 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. धावा संख्या आतापर्यंत 11. अक्षय देशमुख नवीन गोलंदाज आलेले बॉलिंग मार्कवर. धावा संख्या 11. सेकंड ओव्हरला सुरुवात. अक्षय आलेत. पहिलाच बॉल हवेत. जेल इथून पकडली आहे. उमेश जामगरे परतोय. दुसरा धक्का बसलेला. 11ला दुसरा गडी बाद.
दुसरा धक्का बसलेला, दुसरं षटक प्रगतीपथावरती. 11ला 2 गडी बाद. नवीन फलंदाज आता प्रमोद आले, प्रमोद पाटील. धावसंख्या 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील. अक्षय तयार. वेगवान टाकलाय अक्षयने चेंडू. निर्धाव चेंडू. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबला राकेश पाटील. 3 ओव्हरची मॅच, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. 30-35 फायटिंग टोटल किमान. अक्षय सेकंड ओव्हर मध्ये. 11 झाल्यात. प्रमोद स्ट्रायकिंग एंडला. लॉफ करण्याचा प्रयत्न, वरती लागला चेंडू. हवे तर झेलची शक्यता. खेळाडून पकडले झेल. आणखीन एक धक्का बसलेला. 11ला तिसरा धक्का. 11 for 3. दोन मध्ये. गोलंदाज तयार. समोर उडवलाय फटका. मस्कर पंकजचा. बॉल लॉंग ऑन. सीमारेषेच्या दिशेने. ओ चिपकली आहे झेल. लॉंग ऑन ला अंकित. आज अंकितनं नशीब गावून आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये मोक्याच्या वेळी षटकार डोकले. आता मोक्याच्या वेळी ही झेल पकडली आहे. आपण ऍक्शन रिप्ले लॉंगॉनला. कदाचित अंकितला देखील विश्वास बसत नाहीये स्वतःवरती की कॅच नक्की हातामध्ये कशी आली आपोआप. अंकितचं एक्सप्रेशन भरपूर काही सांगून जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर काय कॅच पकडलेली आहे. हात बाहेर काढला. बॉल चिपकला. जबरदस्त झेल. पंकज मस्कर बाद झाले. दावा महत्वपूर्ण आहेत बडवल B+ टीम साठी. सुरुवातीला समीर माळी बाद, त्यानंतर उमेश जामगरे परतला. आता पंकजची विकेट आली. प्रमोद मध्ये बाद झाला. आता अनुराग आलाय नवीन फलंदाज. अकरा झाल्यात. 4 गडी बाद. अंतिमचे 2 बॉल. चला फास्ट खेळा. अक्षय गोलंदाजी करते. चला थोडस फास्ट खेळा. स्ट्राईकला अनुराग आहे. एज अँड टेकन. फलंदाज बाद. सलगचे 3 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाजी मार्क वरती अक्षय देशमुखनं कंप्लीट केली आहे ही विकेट हॅट्रिक. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकेट हॅट्रिक. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. 11 धावा. 5ही डॉट बॉल इथून फेकलेत अक्षयनं. 4 विकेट घेतलेले आहेत. आता 5 पर कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात नवीन फलंदाज करण डुकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. 11ला 5 बाद. 4 विकेट घेतलेले आहेत अक्षय देशमुखनं. शेवटचा चेंडू अक्षयचा बाकी राहतोय. खोलवा टापाचा चेंडू आहे. लावू डापील आहे. 4 विकेट प्लस मेडन ओव्हर फेकलेली आहे गोलंदाज अक्षय देशमुखनं. क्वार्टर फायनलचा सामना आणि मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी केलेली अक्षयनं.
2 ओव्हरमध्ये 11 धावा. तिसरं षटक अंकित आलेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक आहे. राकेश पाटील ऑन स्ट्राईक. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज. राऊत अंतिम षटक अंकित. स्ट्रायकिंगला राकेश. कोलवा टप्पाचा चेंडू एज पाठीमागे निघालाय. धाव घेतलेली राकेश पाटीलनं. का नक्की धाव घेतलेला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कदाचित सेकंड साठी ट्राय केला असता. विकेट सॅक्रिफाईस हा एक ऑप्शन होता राकेश पाटील यांच्याकडे. धावसंख्या 12. करंचा फटका हवेत आहे. जेलची शक्यता शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये. कॅच सुटली आहे. एकच रन या बॉलवरती 13 धावा. शेवटचे 4 बॉल बाकी राहतात. धावसंख्या 13 वरती. 4 बॉलचा खेळ आता बाकी राहतोय. ऑन स्ट्राइक राकेश पाटील. आक्रमण लॉंग ऑफला वेगानं कंप्लीट केले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला आहे. थोडासा खराब. दुसऱ्यासाठी कॉल केलेला आहे. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाच्या धावसंख्या 14. 6वा गडी बाद. धावसंख्या 14. शेवटचे 3 बॉल. नवीन फलंदाज सूरज झोमटे. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर आहे. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. 15. झाल्यात. शेवटचे 3 बॉल. 2 मोठे फटके. 28-30. अंकित तयार. कोलवा टप्प्याचा चेंडू प्रॉपर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अंकितने आज कमाल केली आहे. सेकंड मॅच मध्ये 2 षटकार. 24ची बॅटिंग. त्यानंतर नुकताच पंकज मस्करची जी झेल पकडली. आता बॉलिंग साठी आलेत. 1 विकेट त्यांना मिळाली आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू टर्न करतात ऑन साइडला. गॅप मध्ये काउ फेसला खेळाडू पोहोचतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आणि आणखीन एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी. 16 धावा. सूरज झोमटेन अंतिम बॉलवरती षटकार ठोकला तर विवेक सोनावले यांच्याकडून 500चं पारितोषिक. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू. वेगवाने चेंडू शरीरापासून दूर आहे. अवे फ्रॉम द बॉडी. ओव्हर कंप्लीट होता. 3. काय गोलंदाजी केलेली अंकितनं. 4 धावसंख्येचं षटक फेकलंय. ओव्हर कंप्लीट. 3 पहिल्या सत्राचा डाव अटपला.
पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या त्या फक्त 16 विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. सोळा धावा बनल्यात, 17चं टार्गेट आहे. यामधील जो संघ जिंकेल तो फाईट करेल पिंपलोली टीमचा अगेन्स्ट. पिंपलोली संघ देखील जवळपास उपस्थित झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत. 16 धावा बनल्यात पहिल्या सत्रामध्ये, 17चं टार्गेट आहे. चला बॅट्समन जाऊ द्यात. सतराचं टार्गेट आहे. आराध्य 11 कानोर बनाम बडवल बी प्लस या दोन टीम मध्ये मॅच. 17चं टार्गेट. जिगर शेट्टे आपल्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा गावचा संघ पुढील मॅच मध्ये इन ॲक्शन. यामधील जो संघ जिंकेल तो त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल आणि तेव्हा जिगर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि पिंपलोली गाव देखील त्यांचा आवाज ऐकणार आहे, पिंपलोली संघ त्यांचा आवाज ऐकणार आहे. कदाचित जिगरच्या नावामध्ये जिगरच्या आवाजामध्ये कदाचित ताकद असावी आणि पुढील होणाऱ्या मॅच मध्ये पिंपलोली संघ कदाचित जिगरच्या आवाजासारखा ताबडतोब परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा पिंपलोली टीमच्या पाठीराख्यांना. 17चं टार्गेट आहे. दावा जरी ऑन पेपर छोटा दिसत असतील परंतु ऑन फील्ड महागडा आहेत, कारण ज्या सुसाट वेगाने बॉलिंग धावतीये बडवल बी प्लस टीमची. पंकज पहिल्या ओव्हरमध्ये. टॉप 3 ची लढत कशी असेल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. धावावं तर लागणार आहे संघातील खेळाडूंना. बॅकफुटला जात स्क्वेअर कट, सीमा पार, डीप कव्हर पॉइंटला तेजस राऊतने केली आहे सुरुवात. चौकार. टॉप 3 च्या लढतीमध्ये स्पर्धा धावण्याची स्पर्धा किंवा बॉल आउट जसा ऑफिशियलचा निर्णय येईल तशा प्रकारचा कॉम्पिटिशन केली जाईल. आडव्या बाटना फटका, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची चान्स, थोडीशी मिस्टेक, लगेचच कॉल दिला रनसाठी. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या 5. टार्गेट 17चं विजयासाठी आणखीन 12. कानूर बॉईज यांच्या वतीने स्वाभिमान चषक न गावासाठी न पैशासाठी, एक हात मदतीसाठी. कॅन्सर पीडित लोकांना सरळ हाताने मदत केली जाते त्या स्पर्धेमध्ये.
बॅकफुटला जाऊन फक्त लेट कट खेळलेत. चान्स ऑफ रन आउट, डायरेक्ट हिट, कदाचित काम तमाम होतं. एक सिंगल या बॉलवरती टीमची टोटल 6 वरती. मोहन मामा यांना खास आमंत्रण करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीनं. गरज आहे, पंचांना देखील गरज आहे. चायची व्यवस्था करा मोहन मामा. 6 झाल्यात टोटल टार्गेट. 17चं टोटल टार्गेट. विजयासाठी आणखीन 11. हो, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जी ओळख आहे तेजस राऊत यांची. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही गुड फिल्डिंग, रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. 3 धावा इथून पूर्ण झाल्यात. टोटल जाऊन पोहोचले 3च्या मदतीनं 9 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 8 बनवायच्या 14 चेंडूंमध्ये. आमचा कलंबोलीचा संपूर्ण टीम उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. काही खेळाडूंच्या झोपा देखील झाल्या. स्विचिट हवेत खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू प्रयत्न करतात, नाही थांबणार चेंडू. बॉल सीमा पार. विजयासाठी 8 बनवायचे होते. आल्यात चौकार. आणखीन 4 करायच्यात आराध्य 11 कानोर टीमला. भगवान दळवी यांना प्रेडिक्शन लावलं होतं कानोर संघाकडून. कदाचित तेच प्रेडिक्शन खरं होत असताना 500चे पैंज देखील लावले मामांसोबत. विजयासाठी आणखीन 4. फुल टॉस स्वीप करत असताना बॉल सीमा पार. विजय षटकर. अभिनंदन टीम आराध्य 11 कानोर. थेट टॉप 6 मध्ये धडक मारलेली आराध्य 11 कानोर टीमनं. हार्ड लक टीम बडवल B+. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मेडन विकेट ओव्हर. 4 विकेट घेत ज्यानं 4 विकेट घेतलेले ते अक्षय देशमुख ठरले त्या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करत आहोत, चला दोन्ही टीमचे कॅप्टन पिंपलोली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. चला लवकरात लवकर कानोर संघाचे कॅप्टन तेजस दादा टॉससाठी या. हेलो.